पुण्याजवळच्या एका छोट्या शहरात अमोल देशमुख नावाचा एक साधा प्रामाणिक मुलगा राहत होता. त्याचे वडील निवृत्त शिक्षक आणि आई गृहिणी होती. घरात प्रामाणिकपणा, साधेपणा आणि संस्कार यांना खूप महत्त्व होतं. अमोल एका IT कंपनीत नोकरी करत होता. त्याचं आयुष्य शांत आणि सुरळीत चाललं होतं. सकाळी ऑफिस, संध्याकाळी घरी परत आणि सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत वेळ, इतकंच त्याचं विश्व होतं. वय वाढत गेलं तसं घरच्यांनी त्याच्या लग्नाचा विचार सुरू केला. काही स्थळं पाहिल्यानंतर स्वाती नावाच्या मुलीशी त्याचं लग्न ठरलं. स्वाती शहरात वाढलेली, शिकलेली आणि आत्मविश्वासू होती. बोलण्यात गोडवा होता, त्यामुळे सगळ्यांना ती लगेच आवडली. लग्न मोठ्या उत्साहात झालं. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. नव्या नात्याचा आनंद, घरातली गडबड, नातेवाईकांची वर्दळ, सगळं काही स्वप्नासारखं वाटत होतं. पण हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. स्वातीला अमोलच्या घरातल्या साध्या जीवनशैलीशी जुळवून घ्यायला अवघड जात होतं. तिला स्वतंत्रपणे राहायचं होतं. आपण वेगळे राहूया, ती वारंवार म्हणायची. अमोल शांतपणे समजवायचा. थोडा वेळ दे. आई वडिलांना एकदम सोडणं मला योग्य वाटत नाही. पण स्वातीला हे मान्य नव्हतं. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद वाढू लागले. घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. अमोल मध्ये अडकून पडला. एका बाजूला पत्नी, दुसऱ्या बाजूला आई वडील. एक दिवस वाद खूपच वाढला. मला इथे राहायचं नाही, स्वाती ओरडली. तिने बॅग भरली आणि माहेरी निघून गेली. घरात एकदम शांतता पसरली. अमोलला वाटलं काही दिवसांनी सगळं ठीक होईल. पण दिवस गेले, आठवडे गेले, स्वाती परत आली नाही. शेवटी अमोलने ठरवलं तो स्वतः तिच्या माहेरी जाऊन बोलून येईल. एका रविवारी सकाळी अमोल स्वातीच्या माहेरी पोहोचला. दरवाजा उघडला स्वातीच्या वडिलांनी. त्यांनी त्याच्याकडे थंड नजरेनं पाहिलं. कशासाठी आलास? त्यांनी कोरड्या आवाजात विचारलं. अमोल नम्रपणे म्हणाला, स्वातीशी बोलायला आलो आहे, तिला घेऊन जायला आलो आहे. ते उपहासाने हसले. आता आठवलं का, इतका त्रास दिल्यावर? अमोल थोडा गोंधळला. मी काहीच त्रास दिला नाही. तेवढ्यात स्वातीची आई आली. आमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे तुम्ही, आणि आता तिला घेऊन जायला आला आहात? अमोल शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करत होता. कृपया गैरसमज करून घेऊ नका. आपण बसून बोलूया. पण कुणी ऐकायला तयार नव्हतं. थोड्या वेळाने स्वाती बाहेर आली. अमोलने तिच्याकडे पाहिलं. तीच ती, पण काहीतरी बदललेलं होतं. स्वाती, चल घरी जाऊया. आपण सगळं नीट बोलून घेऊ, तो म्हणाला. स्वातीने थेट उत्तर दिलं, मला परत जायचं नाही. का? काय चूक झाली माझ्याकडून? अमोलने विचारलं. ती म्हणाली, तू आणि तुझं कुटुंब मला समजून घेत नाही. मला तिथे सुरक्षित वाटत नाही. हे ऐकून अमोल हादरला. सुरक्षित वाटत नाही? मी कधी तुझ्यावर हात उचलला का? स्वाती काही बोलली नाही. अचानक स्वातीचे वडील जोरात म्हणाले, तू आमच्या मुलीला मानसिक त्रास दिलास, तिच्यावर दबाव टाकलास, आणि आता आम्ही शांत बसू? अमोलने समजावण्याचा प्रयत्न केला. हे सगळं खोटं आहे. तेवढ्यात स्वातीची आई म्हणाली, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. तुला कायद्याने धडा शिकवू. घरात वातावरण तापलं. शेजारीही बाहेर डोकावू लागले. एकाने कुजबुज केली, काहीतरी गंभीर प्रकरण दिसते. अमोलला प्रचंड अपमानित वाटत होतं. अमोलने शेवटचा प्रयत्न केला. स्वाती, एकदा माझ्यावर विश्वास ठेव. आपण नव्याने सुरुवात करू शकतो. स्वातीने नजर चुकवली. खूप उशीर झाला आहे, ती शांतपणे म्हणाली. त्या एका वाक्याने सगळं संपल्यासारखं वाटलं. रिकाम्या हाताने परत अमोल तिथून निघाला. त्याच्या कानात अजूनही ते शब्द घुमत होते. खूप उशीर झाला आहे. रस्त्यावर चालताना त्याला जाणवत होतं, तो फक्त पत्नीच नाही तर स्वतःचा सन्मानही गमावून आला आहे. घरी पोहोचल्यावर आईने विचारलं, स्वाती येते ना? अमोलने काही क्षण काहीच बोलला नाही. मग हळू आवाजात म्हणाला, ती येणार नाही. आईच्या डोळ्यात अश्रू आले. काही दिवसांनी अचानक पोलीस घरी आले. तुमच्यावर हुंडाबळी आणि छळाचे आरोप आहेत. घरात एकच खळबळ उडाली. अमोलच्या डोक्यावर आकाश कोसळलं. हे काय चाललंय? तो स्वतःशीच पुटपुटला. पण आता सगळं त्याच्या हाताबाहेर जात होतं. पोलीस घरी आले त्या दिवसापासून अमोलच्या आयुष्याने पूर्ण वेगळं वळण घेतलं. तुमच्यावर हुंडाबळी आणि छळाचे गंभीर आरोप आहेत. तुम्हाला चौकशीसाठी यावं लागेल, पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
अमोल, त्याचे आई वडील सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. साहेब, आम्ही काहीच केलं नाही, अमोलचे वडील थरथरत्या आवाजात म्हणाले. पण कायद्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पोलीस स्टेशनमध्ये बसलेला अमोल पूर्णपणे गोंधळलेला होता. त्याच्या आयुष्यात कधीही अशी वेळ आली नव्हती. स्वाती आणि तिचे आई वडील तिथे आधीच बसले होते. स्वातीने एक कटाक्ष टाकला, जणू ती ओळखीचीच नव्हती. तिच्या वकिलाने कागद पुढे केला. ही तक्रार आहे, मानसिक छळ, आर्थिक दबाव आणि हुंड्याची मागणी. अमोलच्या हातातला कागद थरथरू लागला. हे सगळं खोटं आहे, तो पुटपुटला. पण त्या क्षणी त्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नव्हता. काही दिवसातच ही बातमी सगळीकडे पसरली. शेजारी, नातेवाईक, ओळखीचे सगळ्यांच्या नजरा बदलल्या. काहीतरी केलं असेलच, उगाच कुणी केस करत नाही. अमोलच्या आईला बाजारात लोक टाळू लागले. वडील घराबाहेर पडणं कमी करू लागले. अमोलच्या मनात एकच प्रश्न, सत्य इतकं कमजोर असतं का? अमोलने एक अनुभवी वकील घेतला. वकिलाने शांतपणे सांगितलं, भावनिक होऊन चालणार नाही. प्रत्येक गोष्ट पुराव्याने सिद्ध करावी लागेल. अमोलने स्वतःला सावरलं. त्याने सगळे जुने मेसेजेस, कॉल रेकॉर्ड्स, ईमेल्स गोळा केले. त्या सगळ्यातून एक वेगळीच गोष्ट समोर येत होती. स्वातीचे मेसेजेस, मला वेगळं घर हवं आहे, तू माझं ऐकलं नाहीस तर मी मोठा निर्णय घेईन. हे मेसेजेस आता पुरावे बनत होते. कोर्टात पहिली सुनावणी झाली. स्वातीच्या बाजूने तिच्या मैत्रिणीने साक्ष दिली. स्वातीला खूप त्रास दिला जात होता. अमोलच्या वकिलाने विचारलं, तुम्ही स्वतः पाहिलं होतं का? ती गप्प बसली. कोर्टात हलकीशी कुजबूज झाली. अमोलच्या बाजूने शेजारी साक्ष देण्यासाठी आले. आम्ही कधीच भांडण ऐकलं नाही. घरात वातावरण शांत होतं. त्यांनी सांगितलं, हा मुद्दा महत्त्वाचा ठरला. केस चालवणं सोपं नव्हतं. वकिलांचे पैसे, कोर्टाचे खर्च. अमोल आर्थिकदृष्ट्या कमकुवत होऊ लागला. एक दिवस आईने तिचे दागिने त्याच्यासमोर ठेवले. हे घे, तुझ्यासाठीच ठेवले होते. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. आई, मी परत देईन हे सगळं. आईने फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला. कोर्टात पोटगीबद्दल चर्चा सुरू झाली. स्वातीच्या वकिलाने मोठी रक्कम मागितली. माझ्या क्लायंटला तिच्या जीवनशैलीनुसार खर्च हवा आहे. अमोलचा वकील ठामपणे उभा राहिला. ती शिक्षित आहे, नोकरी करू शकते आणि ती स्वतःहून वेगळी राहते. कोर्टाने हा मुद्दा नोंदवून ठेवला. एके दिवशी अमोलला एक व्हॉइस रेकॉर्डिंग सापडलं. त्यात स्वाती म्हणत होती, जर माझं ऐकलं नाही तर मी सगळं बिघडवेन. कोर्टात ते रेकॉर्डिंग प्ले झालं. संपूर्ण सभागृह शांत झालं. स्वातीचा चेहरा उतरला. तिच्या वकिलाने प्रयत्न केला, हे संदर्भाबाहेर आहे, पण प्रभाव पडला होता. त्या रात्री स्वाती झोपू शकली नाही. तिला तिचे शब्द आठवत होते. आईचे सल्ले, स्वतःचा हट्ट आणि अमोलसोबतचे काही खरे क्षण, सगळं तिच्या मनात गुंतलं होतं. मी चुकीची आहे का? हा प्रश्न तिला पहिल्यांदाच पडला. दोन्ही बाजूंनी अंतिम युक्तिवाद झाले. अमोलचा वकील म्हणाला, माननीय न्यायालय, आरोप गंभीर आहेत, पण त्यांना आधार नाही. उलट पुरावे वेगळंच चित्र दाखवतात. स्वातीच्या बाजूने भावनिक बाजू मांडली गेली. कोर्टाने निर्णय राखून ठेवला. त्या दिवशी कोर्टात तणावाचं वातावरण होतं. अमोल, त्याचे आई वडील सगळे उपस्थित होते. स्वातीही आली होती. न्यायाधीशांनी निर्णय वाचायला सुरुवात केली. आरोपांना ठोस पुरावे नाहीत. साक्षीदार विसंगत, सादर केलेले पुरावे आरोपीच्या बाजूने. शेवटी त्यांनी सांगितलं, आरोप सिद्ध होत नाहीत, आरोपी निर्दोष आहेत. त्या एका वाक्याने अमोलच्या आयुष्याचा भार हलका झाला. आई रडू लागली. वडिलांनी डोळे पुसले. केस जिंकली होती, पण जखमा खोल होत्या. समाजाने जे पाहिलं ते विसरणं सोपं नव्हतं. लोक आता हळूहळू बोलू लागले, पण आधीसारखं काहीच राहिलं नव्हतं. काही महिन्यांनी अमोलने दुसऱ्या शहरात नोकरी स्वीकारली. तो भूतकाळापासून दूर जायचा प्रयत्न करत होता. आई वडीलही त्याच्यासोबत गेले. नवं घर, नवं शहर, नवं आयुष्य. एका संध्याकाळी अमोल टेरेसवर उभा होता. सूर्य मावळत होता. त्याने स्वतःशीच म्हटलं, मी केस जिंकलो, पण आयुष्य हरवलं. थोडा वेळ तो शांत उभा राहिला. मग हळूच म्हणाला, कदाचित हे हरवणं ही एक शिकवण आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.